अरे गड्या गंठन काही गुड न्यूज आहे की नाही बा? कधी देतो आम्हाला खुशखबर? खुशखबर विचारून राहिला, काही मेळच नाही राहिला, काय खुशखबर देऊ? सासरून सासरा येऊन बसेला मागती, कशात काही नाही माय अजून. गेले का ते सासू सासरे का होकीलातले का? तुले का नवीन लग्न व्हायला तर त्यासाठी येऊन बसले, काही कामा काय द्यायचं? दोघांना मस्त मोकळं सोडायला पाहिजे. काय ले काय हेंबाळायला समजची येणार काही? ते निकं जायलात बाबा, ते निकं मॅटात. किती करून काढून बोला, अरे मी तर अशा टोमने टामने मारत द्यायला तरी ते जाग्याने हालत नाही. सांगतो आता काय करू मी, हरी भाऊ पुरा परेशान आहो मी. बायकोली दाखेप म्हटलं मी भांडण नाही केलं तिच्या बरोबर, पण कसं चाकोरीवर चाकच नाही येऊन राहिलं. जोडले बाबा माझ्या सासू सासऱ्याले. काय कर, अर्धा क्वार्टर रुपये टेम्पा हाती घे, बरोबर पैतात मग घरी दे. जरा धतिंग गेलं की तू काही धतिंग करत नाही, गरीबासारखा राहतं. मामूच्या सारखा घरी गेला की काय का माणूस असतो. अरे मर्दासारखा राहिनं, शेतीची शेती काढायची, अर्धा क्वार्टर मारून जायचं, बरोबर तो पैतात भांडण गेलं की हात पाय उपडले की. गळा काही मेळ येत नाही ना बा. अरे सारच करून पाहिलं मी ना, साधू नाही पाहिलं द्यायले. अरे मी काही बिनलाजे आहेत ते. सासू बी बिनलाजे आहे, सासरा त्याच्यापेक्षा बिनलाजे. तो म्हणते पाहुणे बा एक कटर आणा, मटण आणा, अंडे आणा आणि चिकन आणा. त्या मायाचा आकाश माझा जीव कावला सारा. असं वाटलं फालतू लग्न गेलो मी. हो बिना लग्नात राहिलो असतं तर पुरलं असतं, पण हे अशा उद्या घरात नाही घालायला पुरली रे बापा. गंठन एवढ्या लवकर तून हात टेकवले बा? आम्ही कसे का वागवत असेल बायको तर? अरे बा बायको वागवणं म्हणजे एका युद्धावर जाणं आहे. हे सोपी नाही बरं गाणं, बेकार नाद आहे तुला सांगतो. बायकोले फक्त बायकोचे सोयरे प्यारे असतात. आपले सोयरे आले की बस हात पाय उपटते बायको. करणं सोपी नाही रे भाऊ. हरी भाऊ आता समजलं बाबा, लग्न झाल्या हो जेवढ्यात गेल्याशिवाय कसं देव दिसत नाही, पाण्यात गेल्याशिवाय पाय भिजत नाही म्हणतात ना, ते खरी म्हणा बाबा. लग्न केल्याशिवाय काही समजत नाही, बेकार नांद आहे लग्न म्हणजे. अरे बा गंठन, आम्ही आमचं राष्ट्र कसं चालवलं नादलू. तू तर का 3 दिवसाचा थंडागार झाला रे बाबा, बायको पाहिजे नाही म्हणतं. तरी आम्ही तुला लग्नाच्या अगोदर सांगू गड्या गंठन, लग्नाच्या मागे फंद्यात पडू नको बरं. काही खरं नाही, हे बेकार नाद आहे बा. पहिले समजे ना मले, मी तर पुरा हवेत होतो. आता मला समजलं बापा सारं हे दुनियादारी बेकार नांदा रे बापा. हे पाहिजेच नाही, माणसा मागं बोलाच नाही पाहिजे, हे बेकार आहे. जाऊ दे आता, पण तू ये मेळात काम आणवा लवकर. तू सासू सासरे लवकर ते काढू झटकनी, नाहीतर मग कसं त्याचा काही ना काही बंदोबस्त बसू. तू मला लवकरात लवकर गुड न्यूज देवा तू, काही ना काही. कसं एवढ्या दिवस जास्त दिवस झाले की लोक नाव बोटं ठेवतात बरं. लोकांना कसं अंदरचं काही माहित नसते, पण लोक म्हणतात याच्यातच काहीतरी फाल्टची नाही म्हणता बाईत फाल्टची, म्हणून द्यायला काही होऊन नाही राहिलं, म्हणजे लोक अशी बोलतात. अरे भाऊ सारं समजून राहिलं मले, पण मग आता सांगा आता मेळ येत नाही तर काय करा. सासू सासरे नांगासारखे सरपासारखे येत मशाला ना घरी, काय करू मी? त्याच्या देखत होते का काही? घंट्या तिकडे पाय ना, शिवल्यान देवले झावा तर पाय. एवढा हा तर चमत्कारच आहे बापा. याचं तर ती भरी पटे ना बापा, दोघं भावाचं. आज ते एका गाडीवर आहे बा, काय शाळा आहे बा. गड्या घंटा हा तर चमत्कार झाला बा, दोघं भाऊ एका गाडीवर. गड्या मांजरी सारखे गेले सर गड्या आडवे. चुपचाप बस, काहीच बोलायचं नाही. कुकडे चालले बापा शिवलाल भाऊ? नाही गड्या, तुझ्या बुडीले कसं बुडा पाहायला चाललो मी. हो तुझी बुडी सांगे बा मले, म्हणे गंठनले पप्पा पाहिजे म्हणे. पप्पा थांबल्याला चाललो मी आता गंठनसाठी. बोलत द्या जरा, एक माणूस की बुडीची वय काय, तुम्ही बोलून काय राहिले आता? या वयात मला पप्पा पाहिजे का? जरासं मी तुम्हाला काय चांगलं विचारलं बा, तुम्ही हेकडंच बोलता. तू विचारून का राहिला मग मला झक मारायले? मी मा रस्त्याने चाललो होतो ना, मधाच पचकला. मी चांगल्या कामाला चाललो की वाईट कामाला चाललो? अशुभ शुभ काही समजत नाही का? नुसतं पचक्याचं म्हणता भादर वाटते तर विचारू नये माणसानं. हो बापा शिवलाल भाऊ, जा हो बापा, लवकर जा बापा. काही विचारत नाही आम्ही तुम्हाला, जा. कान उघडे करून आहे का? आता विचारलं तर विचारलं, याच्या पुढे आपल्याला अजिबात विचारायचं नाही. आपली गाडी अडवायची नाही, सांगून राहिलो मी तुम्हाला. हो बापा शिवलाल भाऊ, चूक झाली राजा, आता नाही विचारणार. गड्या शिवलाल एका शब्दातच चूप केला गड्या तुला घंट्या. अन तो हरी, अरे काही चूप राहिले गड्या, तुझ्यासारखा दरारा नाही गड्या कोणाचा. यायले असा हिसका दाखवा लागते, नाही तर मग हे चबरतच राहतात. कुठे चालले, काय चालले, कशासाठी चालले, काहून चालले. दोघं भाऊ दिसून राहिले तुम्ही, तुमचं ती वर पटे ना, याच्या फल्ल्या झाडत होते ना, म्हणून म्या कसं झाले एक टंट मारला. जमलं की नाही मग आता? चल काढ गाडी पिटा. हो चाल. अरे भाऊ हे लेंडार कुकडे चालले बापा? आम्हीच गड्या हा फौजफाटा कुकडे चालला तर. घंट्या तुले शिवल्या दिसला का रे? शिवल्या दिसला का इकडे जातानी? हो शिवल्यान देवल्या आताच तर गेले बा गाडीवर. हो त्याची गाडी घेऊन गेले बा ते. काय काम पडलं बापा शिवल्याची देवल्याची? काय असं? हो ते नको विचारू, तू काय काम आहे तर? इकडेच गेले ना बा ते. हो इकडेच गेले, सरळच गेले ते. हो पाटील टाइमपास ना करू, ते निघून जातील पुढे ना आपण राहू माग. चला लवकर यायच्या माग आता. अरे आपल्याजवळ गाडी काय अशी तशी आहे का? जिप्सी आहे आपल्याजवळ, तास तर पकडतो यायले. चाल तू फक्त आता, गाडी काढू दे मला. हो चला लवकर चला. का अरे भाऊ हे लेंडार कुकडे केली? 2 मिनिटं विचारलं बस फुस करी मागच गेले बाबा शिवल्याच्या. काय माहित गड्या काय गुंडी अटकेल्या यायची तर. शिवल्याने नक्की काय ना काय कांड केलं गड्या, म्हणून ते शिवल्या मागच गेले. म्हणतो गड्या शिवल्या बोलला. हो शिवल्याची काहीतरी झोल आहे.
तर आपण पाहायला चालता काय पाहू ना. बे कुठे जातं बे, आपल्याला नितात पडला याच्या मागं जायचं हे काय जायला बरं, चला आपण घरी जाऊ. हो हो चला चला. काय हो पाहि ना कोण आलं. रघु आला ना, रघु आला ना. रघु आम्ही ना बापा तुमच्यासोबत गद्दारी केली आणि त्या गद्दारीचं फळ आम्हाला बापा भेटलं ना. आमचे बोकडे नेले कोणा चोरून. काय वहिनी, चूक हे माणसाच्यानंच होत असते ना. माणूस हा कसा चुकीचा पुतळा आहे. आता कसं मोतीरामच्या मनात लालच तयार झाला म्हणून कसं मोतीरामनं पार्टनरशिप तोडली होती. पण मला काही दुःख नाही वाटलं त्या गोष्टीचं. हा आलो की नाही आम्ही डोबल एका ठिकाणी. हा त्याची चूक त्याच्या लक्षात आली. आता तुमच्याही लक्षात आली. जाऊ द्या ना तो विषयाचा मोडा ना. नाही ना बापा चूक केली आम्ही ना, पण त्या चुकीचं फळ भेटलं ना आम्हाला. बोकडे गेले ना आमचे चोरी. बोकडे गेले बापा. आता कसं होईल आमचं सांगा ना तुम्हीच. रघु 1 रुपया नाही राहिला बापा आमच्याजवळ. 1 रुपया नाही राहिला ना. आम्हाला तर टेन्शन आलं बाबा. कसं होईल आता पुढे. काय करा काय नाही काही सुचून नाही राहिलं. नाही तुम्ही अजिबात काळजी नका करू बा. मी आलो ना, रघु वापस आला. हा तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. काहीच होत नाही ना. आपण डबल धंदा सुरू करू ना. हा फक्त तुम्ही आहे की नाही लढू पडू नका बा. नाराज नका बोलू माझ्यासोबत. जशा आनंदात बोलत जा पहिले तशा माझ्यासोबत बोलत जा. तुम्ही हसत खेळत राहा. हा रघु तुमचा देर तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा बिलकुल. आता कसं पोकळ्या गेला आणि बकरी गेली. हा त्याचा विशेष निघालायचा ना बापा. तुम्ही तर काही कमी पडू नाही देसान. पण सांगा ना कोणता उभा रावणाचा होता तो. कोणता चोर होता काय सांगा बापा. काय आमचं दिसलं का सगळे बोकडे त्याले. गावात काही नव्हतं का बापा. आमचेच नेले ना सगळे. 1 आणि 2 नाही बापा. 25 नेले ना 25. हो गड्या रघु पुरं खाक केलं रे. हा कोण आहे काय माहित गडा चोट्ट्या वानाचा. याले मायाच दिसलं का चोऱ्याले. हा गावात दुसऱ्या नव्हतं का. मसाळा होत्या, गाई होत्या, बैल होते. माया बोकडेच दिसले का. नक्की तुला सांगतो तो मायावर दात खाऊनच होता. हा म्हणून त्याला कसं पायल देखील होतं. बुड्यानं माल आणला म्हणून यानं माया कसं मायाच बोकडे लंपास केली यानं. रघु खरं सांगू काय तुम्हाला. हे कोणातरी जाणून बुजून केलं. आमच्यासोबत दुश्मनी काढली हे कोणातरी. माहित आहे का तुम्हाला. त्यातल्या त्यात हे माय काट्टे सुचून देऊन राहिले ना. शिवल्यान देवल्या ते अटी आलते ना. आम्हाला पैसे दे बा पैसे दे. धंद्यात आम्हाला पार्टनरशिप द्या. हे असे म्हणत ना. खांडू खराबे काय समजा कोणाचं काहीच सुचून नाही राहिलं बाबा. आमचं डोकसही नाही चालून राहिलं काहीच आता. वहिनी थांबा थांबा. शिवल्यान देवल्या आल्या त्या गाठीचा. त्याला पार्टनरशिप पाहिजे का. अबे मोतीराम तू या गेम तुझ्याच पोराईने केला. 100% सांगतो. हो त्या हरामखोराशिवाय दुसरं कोणीच नाही. हा हा बाबा आलते ना ते. त्याला काय पाहिजे. पैसेच पाहिजेत ना त्याले. माय बाप नाही पाहिजे. पैशासाठी तर ते कुठे येतात. लालची आहेत ना ते दोघही भाऊ. रघु आलते गड्या माझ्या दोन्ही पोरं आलते अटीसा. ते म्हणत बुडे बा तुम्ही आता घरात बसा. धंदा आम्ही सांभाळतो. तुम्ही काहीच टेन्शन घ्यायचं नाही. किराणा तुम्हाला हप्त्याचे जे काही खर्चाला पैसे लागतील ते सर्व देतो. म्या म्हटलं भाऊ तुम्ही माझ्या दारातही पाय ठेवू नका. मी तुम्हाला रुपये फेकून मारणार नाही. माझ्या धंद्याची गोष्ट तुम्ही अजिबात काढूच नका. तो मच्छर मी माझा धंदा सांभाळायला आम्ही समर्थ असं म्हटलं बा मी द्यायले. बरं आहे रे. त्याची ठणकली ना मग अटीसा. अजून त्याला रुपये फेकून नाही मारला. हा त्याला असं वाटलं साधा बाप पैसे नाही देत का. मग बापावर डल्ल्या टाका. हा ते बोकडे चोरून नेले ना. त्या पोरेनच नेले. त्यानंच कांड केलं हे तुझं. बापा रघु पण आपण कसं काय म्हणता बापा. आपल्याच पोरायले तुम्ही केलं हे सगळं. आता आपण पाहिलं नाही ना आपल्या डोळ्यांना. तर मग कसं काय म्हणता सांगा ना तुम्ही कोणाले. वहिनी तुमचं ते काट्ट शिवल्या मोठा पोऱ्या. तुम्हालाच माहित आहे कसा आहे तो. तर हा साऱ्या गावाचा बावन आहे तो. त्यानं कधी दुधाकडे पाहिलं दूध फाटते. त्या मोठ्या पोराला अशी सवय आहे. जटी बोट घाली सवय आहे त्याला. त्याला साऱ्या गावाचा बिबा आहे तो. हा द्याले नाही त्याला उभरते तो. हरामखोर आहे तो. त्यानंच कांड केलं हे. तोच आहे याच्यात. पुरावा नसला तरी त्याला झोडा लागते एकदा. त्याला झोडलं की नाही बरोबर तो लाईनवर येते. अशी नशीन ती आहे की नाही बरोबर बघते तो. हा बडबड सांगते आपल्याला सारं. कसं त्याला एकदा झोडलं की नाही बरोबर बघते तो. चाल बरं गड्या मोतीरा चाल बरं. त्याचा पिशार काढू सायच्या. हा ना बापा तुम्ही आले म्हणून आम्हाला आधार तरी झाला. नाही तर कोण आहे आमचं बापा. कोणीच वाले नाही ना. नाही त्याला असं वाटलं मोतीराम एकटा काय करणार. उचला बापड फुटत नाही मोतीरामच्या. अरे पण अजून रघु जीवत जिता आहे ना आड्यानी. हा काय कमी आहे हो. तू टेन्शन न घेऊ मोतीराम. जोपर्यंत माझा जीवात जीव आहे की नाही तर लोक तुले काहीच होणार नाही. हा कसे तुले डुबवतात आणि कसे तुले खलास करायचा प्रयत्न करतात लोक. हा तुम्ही पाहतो नाही काय तू काय टेन्शन घेऊन राह. चाल गड्या त्याची बायको माई वायरी बतालाय ना गड्या हो त्या शिवल्याची. फालतूले का आपल्याला आलना घेऊले का पोलीस स्टेशनलेच पोहोचले का. कपडे फाडू जाते गड्या. तिच्या कसं नांदी लागणं माझी भेटे गड्या. काले काळजी करून आला त्याची बायको बावाना. मी 7 बावा नाव ना बे. हा तिनं कपडे फाडले की मी कपडे फाडतो इकडे. तू टेन्शन नको घेऊ. हा जशाच तसे. हा चालतो फक्त मा बरोबर चालतो. तू तडसा गेल्यावर शब्दही बोलू नको. जे काही बोलायचं आहे ते मी बोली. चाल बॉस चाल.
काय माहित बापा देवा काय होते तर. आता आमचे बोकडे दिसले पाहिजेत बापा देवा. आता काय माहित रघुबुडाई काय करते आता तर. मित्र हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शिवल्या ये रे बाहेर ये ना. आला ना मर्द तुझ्या दारी आला ना. ये ना लवकर इकडे ये. गरीबाच्या काटिंगला घेतं. हा आला डॅनी अटीसा. ये लवकर ये. काय येणार रे, घातले जाणार आता बायकोच्या बांगड्या. तो नाही येणार की रघु, बाहेर नाही येणार ना तो. हा, तो पुरा हिजडा व्हायला आहे ना रे. बायकोच्या पदराखाली लपणारा माणूस आहे गड्या तो. मावा माई अवल्याद आहे पण काहीच कामाची नाही ती. हा, फुसफटाका अवल्याद आहे माई. ये रे मर्द मर्द करतं ना. साऱ्या गावात भांडणं करतं ना. ये ना हा गडी आणा ना. त्याबरोबर फायटिंग करायला ये रे. शिवल्या उकडे दबला रे कोण्या वाकईत. अरे ये रे हो. अरे काय चंगटे धंदे करून राहिला गड्या. हा, डॅनी आला तर घरात दबला काय. काय जोर आला बाबा या बुड्याले. कोणता मर्द आहे, मर्द म्हणून राहिला तर काळी मुडीत आहे निरा. मर्द तर मला वाटते कोणता दिसून नाही राहिला. रे रघु, घातलं ना बायकोले पुढे. अरे तो चंगटा येणारच नाही ना बाई. दबला तो घरात. त्या शिवल्याला अन्न बाहेर. काही घातला त्याला पदरा आले लपवला अंदर. हा, याची हिंमत नाही वाटते बाहेर. हा, मर्द मर्द हाच गडी आहे मर्द. बोला त्या लवकर बाई बोला. बुडवा तुमचं घेणं ना देणं. हा, तुमचं नामचं काही नाही राजा. तुम्ही खाले आले हिसके घ्याले. आमचं काय डोकं खराब करे आले बाबा. आणि मग बापाला कॉल साधून राहिले तुम्ही. बापानं असं काय केलं तुमचं. कोणते केळी बाप कापले. हा, तुमच्या घरी नाही दारी नाही मा बाप. मोठे आले अटीचा तोंड वासत. शिपतऱ्या तुला कोण सांगितलं माझा चबर चबर करायचं. मोठा तोड घालून राहिला माझा. उचाक नाही लेगा अजून. दुधाई होट नाही व्हायले तुझे. लाय ना काही ओळा नाही की तुले काही. हा, म्हणता चबरून राहिला. मायबापानं काही शिकवले जा रे. ते इथेच तर काही अकला नाही. काय शिकू देईन तुझे मायबाप तुले. ते तर बिना मुळे मडकेचा. बुडे बा जास्त चबर चबर करून राहिले काय. ऐकून राहिले तर निरा डोक्यावर चढून राहिले तुम्ही. काय लावलं तुम्ही हे फनफन करण्यासाठी. बोलून नाही राहिलो आम्ही काही नाही. निरा डोक्यावर बसता तुम्ही तर. काय काम आहे आधी तुमचं. गळ्या हिच्या नांदणी लागेल पुरत गळ्या. हे बोगस बाई आहे. हा, हे बोलणे बोलू देते रे बा माणसाला. फालतू कसं घोर करून टाकीन गळ्या. रघु हे इच्या नको लागू तू. ठेवू नको ना बे. मी असल्यावर तू काल भिवून राहिला बे. हा, याईनं फायदा घेतला ना रे. आपली दोघांची पार्टनरशिप तुटली. यायला असं वाटलं की आता कसं मोतीरामच्या पाठीशी कोणीच नाही. पण हा गडी मेला नाही ना अजून. जीव जिताय. हा, दोस्तासाठी जीव द्यायला तयार आहे. हा हा, शिवल्या कुठे आहे सांग बघ. तू शिवल्या कुठे आहे. आणि त्याला बाहेर आण लवकर. आई हा बुडाला शिल्लक बोलून राहिला ना. काय ना तुले कसं बोलते. अरे कारेच बोलून राहिला ना भाषा. हा, आणि मा बापाली साधून राहायला सांग बरं. मारण्या बुड्या कानसईत व. काय झालं काय नाही काही सांगणं नाही लागे. चबर चबर करणं लावलं. काय आहे तुमच्यासाठी काम ते तर सांगा. काम सांगायचं ना पत्ता नाही लावलं अटी टरटर करणं. चोट्टे हो तुम्हाला काय काम सांगा रे. हा, स्वतःच्या बापाच्या बोकडे चोरले त्या नवऱ्यानं. लाज वाटली पाहिजे. 25 बोकडे चोरले त्यानं. हा, सायाचा चोऱ्या करते इकडे तिकडे दबते. बुडे बा जरासं तोंड सांभाळून बोला. हा, चोट्टे गिट्टे कोणाला म्हणून राहिले. हा, तुम्ही ना पाहिलं का आम्हाला. हा, बोकडे चोरताना तुम्ही ना पाहिलं काय. काही लावता का याला बेल. थ्री गड्या झालं रो गड्या. माई घाण फाटून राहिली का. ही बबताल आहे बरं बाई. हिच्याशी बोलू नको बापा. माई बाहेरी जरी असली ना माय भेटे रे बाबा माझ जीव. चाल रे गड्या चाल. मी हिच्या नादी कधीच नसतो लागत बापा. लय सासराव मी हिचा. पण 7 हात दूर असतो रे बापा. तुफान मेलाय रे बापा. हे तुफान मेलाय काही खरी नाही. ना बे तू भिवू नको ना बे. मी असल्यावर काय भिवून राहिला बे. एका टेम्प्यात पाडतो सायाजीले. वर तोड नको करून बोलू ना. चोट्टे तो चोट्टे. हा, साले माई तशी पोरे तसा नवराही तसा तो शिवल्या. सारे खानदान चोट्टी सालेची. हा, असे संस्कार वाटते तुमचे चोट्टे हो. त्याशिवाय बोकडे कोणच नेल नाही चोरून गावातून. हा, तुम्ही जा चोट्टे. गावात कोणी दुसरं कोणी चोरी करणार नाही. बुडे बा तोंड सांभाळून बोला. पुरावा काय आहे तुमच्याच. आम्हाला चोट्टे गिट्टे आमचे खान काढून राहिले का तुम्ही. आणि फेटे आला बुडा मा आबा चुपचाप खान काढून राहिला तरी. हा, अडलं तर बुड्या लात मारायला पाहिजे. या बुड्या डंगऱ्याच्या कमळल्या या रग्याच्या. तुमच्यामुळे माझी जीव हारेल आहे ना रे हरामखोर हो. तुम्ही काय सांगसान. हा, खान काढी नाही काय तर तू. लोक तुम्ही स्वतःच्या आबाले डुबायला भेट नाही. तुम्ही काय लोक आहे का. जनावरात बत्तरा तुम्ही. जनावर पुरलं गद पण तुम्ही नाही पुरले हरामखोर हो. निघा बरं उठून लवकर. सटकन निघा. लावलं मोठे चबर चबर करणं. तिच्या गड्या कंबळ्यात लाता मारा लागतात तर तो बसर येते. हे मोतीराम मारुगारीच्या कंबळ्यात लाता. तू पाय बा काय करायचा. हिच्या कंबळ्यात लाता मला कंबळ्यात मोळ्याची आहे. तू पाय.
आम्हीच्या कंबळ्यात लातात मारतो आता चबरून राहिली ही. चला निघाडून आले मोठे खेळले कंबरक्यात लता मारतात ते कंबरक्यात अवकाश आहे का तुमची माझ्या कंबरक्यात लता मारायची निघाडून लवकर अवकात काढते ती मग अवकात हे आहे मग मग अवकात काय लातात आणि मारतात खेळले तू मामायला मारतात थांबतो लवकर सोड लवकर मामायला सोड डंगऱ्या सोड लवकर मामायले बेशिप तरी माझ्या दोस्ताने मारता का तू थांबतो तुला हे कोणाच देतो इकडे त्यांना बी इकडे अरे जबर आहे रे हे काट्ट बी डंगऱ्या मला सोडा ओ चिलटा चूप बस ना बाबू कसं धरू उपटीन तुले काय करू नको हा मी बेकार आहे. मला मारू मी काहीच नाही करत आता सोडीचा मोकड्यात बस चाल तिकडे जायची हन हन चांगले हा ये कांची रे मोतीरा माटीने मारायला का जाईल 4 चौघात मारा लागते चौकात घेईल चौकात टांगून मारू साया येईल दोघे मायले कायले नाही ना आम्हाला मारू नका ना आणि फसवकात काढे नेऊन राहिले आमची इज्जत काढून राहिले तुम्ही आम्हाला नेऊ नका आणि तिकडे आहे का तुला इज्जत आहे का इज्जत कोण राहिली हल्ली उठ लवकर उठो नक्की नको करू हा चाल बाई चौकात चाल गावात पुढे व्हाय लवकर चाल लाग लवकर रस्त्याने जातो ना काट्या तुला काय सांगा लागतं चाल उठ लवकर व्हाय त्या माझ्या मागं चाल जातो साया तुम्ही ना डॅनीची दसत पाहिजेच नाही कशी आहे तर हा गैरफायदा घेता का माझं असता तुम्ही हा डॅनी जरासा बाजूला नाही झाला तर बाबा आली लागे फळफळ करायला अरे अजून डॅनीचा हिसकाच माहिती थांबा तुम्हाला चौकात टांगू मारतो साया हो हे घे मोतीराम येईल मार कंबळ्यात लाता घे पुढे चाल हा नाटकं नको करू तू साया येईल हा जोडा लागतात चांगले लोकही मायले का भावनात शिवल्या कुठे गेला सांगे या ना अनुभव मारू नका ना आम्हाला मारू नका ना एवढं मारून राहिली तुम्ही ढोरासारखं मारू नका ना पुढे हे नाटकं नको करू मामा तिकडे पाहा तर शिवल्या देवल्या येऊन राहिले ना तुला का हे झेंडू बामा का आली येऊन राहिल्या रे बा आताच तो पैसे भेटले बा येली कुठून सुराग लागला रे बा आली बा पैसे मागेली पुरे वासाला कुत्र्यापेक्षा बेकारात रे हे चला मामा उठा लवकर फरार आता नाही मग आपल्या काही पोटान खाल्ल्या जात नाही ते पैसे पचत नाही आपल्याला आली ना खांडू खराबे मागेले ती आल्यावर काय करशील कुकडे फरार होशील आपण तर ढ दिसलो त्याईली कोपऱ्यातही बसलो नाही एका जाऊन हातून पाहिलं असतं तर गुपचाप निघूनही जाता आलं असतं आपण मैदानात बसेला आहो नाही पोहणी जाता येत नाही थांब आता काय ना काही येले इकडल्या तिकडल्या चाटा चुटा मारा लागतील आपल्याला पापा मामा तुमच्या हिसाबान पावा काय करायचं आहे काय बाबा शिवलाल भाऊ तुम्ही आली बा हा फोन तर करते एखादा फोन जायला फोन करतो ना तुम्हाला हा चाटा मारायला एक नंबर आहे तुम्ही इकडे बोकडे इकून गिकून मस्त गरम बसेला आहे आणि आम्ही बसतो तिकडे वाट पाहत तुमची असं नाही बाबा शिवलाल भाऊ मी काय तुले काय खोलतेशी का खोटा बोलणार आहे का बा अरे बा अजून पैसाच नाही भेटला ना पैसा भेटला असता तुझ्या घरी आणून दिला असता मी झाल्या ना चाटा चुटा मारणं मामा तू यार विश्वास ठेवून राहिलो गड्या हा तू तर असं काम करून राहिलं माझ खोटं कसं मी बजेट बसून बरं तू या मामा कसं माय पैसे देऊन टाकतो आता माझी गोष्ट खरी आहे की नाही काल्या तुला खबर खरी आणली गड्या शिवल्याचा काय भरोसा नाही रे बापा स्वतः बापाला डुबून राहिलात कोणाला डुबवणार नाही रे बा हा विश्वास ठेवायच्या लायकीचा माणूस नाही बा हात अरे शिवलाल भाऊ तुम्हाला खोटं वाटून राहिला का राजा अरे अजून बेपर्यंत पैसेच दिले नाहीत बापा बेपर्यंत पैसे दिले बस तुमच्या घरपोच पैसे आणून देतो मी तुम्हाला वाटलो की याचं कामच नव्हतं ना एक फोन लावतेचं काम झालं असतं तुमचं हो शिवलाल हा मामा आपल्याला चिवत्या बनून राहिला बरं हा येड्यात काढून राहिला आता आपल्याला शिवलाल यानं आपला पुरा गेम करेला यानं घेतलं याचं सर्ग करून आपण बसलो तिकडे वायत कसं आपण भरोशावर बसलो ना विश्वास ठेवला आपण या मामावर यानं आपल्याला दगा फटका दिला चोरायची इमानदारी सांगा चोट्टे तर चोट्टे सायाचे स्वतः बापाला लुटले शिवल्यानं काही लाज वाटते आले भडवी गेले थांबतो त्या बजेट बसवतो शिवल्या थांबतो फक्त आता जरा कसं बंद उकल तू बंद ऐकू द्या आम्हाला टेप करू दे मग सांगतो तुला बजेट तुझ्या काय नाही ना बाबा शिवलाल भाऊ तुम्ही गलत नका वाटू देऊ ना मा भाषेला विचारा बा मा भाषेची शपथ घेऊन सांगतो मी रुपया दिला नाही व्यापाऱ्यानं मी ना हाताने खरसली नाहीत ना त्यातली राजा पैसे आलेच ते माझं तर तुमच्या घरलो आणून दिलेच ते म्या आपलं किती कांडे हात लोक तरी गद्दारी केली का म्या तुमच्या बरोबर सांगा तुम्ही नाही मामा तुमची नीतिमत्ताच बदलली नाही तर एवढा टाइम तुम्ही लावत नाही ना 4 दिवस झाले ना 4 दिवसात तुमच्या काय नाही ऐकले जात राजा तुम्ही स्वतः बाप ऐकू शकता हो एक तर बोकडी जिंकणार राजा हे तर तुम्ही ना आणता बरोबर इकले असतील फुकले असतील तुम्ही ना पण मले चाटा मारून राहिले तुम्ही मला पैसे देणे नाही ना तुमची नीतिमत्ता बदलली नीती बदलली तुमची
पहा चोट्टी इमानदारीच्या नीतीच्या गोष्टी करून राहिले साले. थांब तू शिवल्या, तू ढुंगणार साल्टच उडणार आहे. थांबतो तर पुरा बजेट बसणार आहे. पाटी तुम्ही एक नामदेव सरपंचाला फोन लावा. तुम्ही लवकर त्याला बोलवून घ्या अटीचा. कसं हे जास्त वेळ थांबणार नाहीत बरं अटीचा. नाही फोन करून झाला माया, येऊनच राहिली ती रस्त्यानं जात. अबे आपल्याला टेन्शन नाही ना बे, आपल्याला बॉडीगार्ड माणूस आहे. दगडू कासाठी आहे तर तू एकटा 4 जण मारते ना, आपल्याला काय 2 जण सांभाळणार मग यातली. काय राजा शिवलाल भाऊ, तुम्ही नीती पत्ता बदलली ना, हे बदललं राजा. आज लोक राजा जेवढे काही कारणं केले आपण ना, तेवढ्याच राजा तुमचा हिस्सा बरोबर दिला म्या. 1 रुपया डुबवला नाही तुमचा. आणि आता राजा तुम्ही मार बिनविश्वासी कामं करून राहिले. मार विश्वास नाही राहिला तुमचा. आवर असा आळ घेऊ नका बा. आज लोक कोण मार घेतला नाही, मी सहनही केला नाही. कसं हे कसं बरोबर नाही बा तुमचं म्हणणं शिवलाल भाऊ. कसा घ्या मग तुमच्यावर आड. 4 दिवस झाले बोकडीने आले तरी तुम्हाला पैसे द्यायचे आहे का चो. आणि वरून म्हणता आड काल घेऊन राहिले मावर. मग काय घ्या तुमचं. आम्ही ना आमच्या स्वतःच्या बापाला डुबवलं ना राजा. तुमची मदत केली. आता तुम्ही त्याच्यात आमचा हिस्सा देऊन नाही राहिले. सांगा बरं मग. ते कसं बोकडे कोणाचे होते माहिती आहे का, मा बापाचीच होती. आमच्या बापाचीच बोकडे आम्ही चोऱ्याला लावली तुम्हाला. आणि तुम्ही त्यातले जात आम्हाला पैसे देऊन नाही राहिले. सांगा बरं मग हे किती वाईट आहे. शिवलाल भाऊ हे तुमचं सारं खरं आहे. काही चुकलंच नाही. पण कसं आहे पण माझं आता बेपाराने पैसे दिले मी कुठून देऊ तुम्हाला सांगा ना. हे काही गोष्ट घेत नाही राजा. टिपाई मारा लागते राजा. आपण 3 जण न्या 2 जण झोडता येईल सांगा तुम्ही. अरे भाषा मारणं जमत नाही बरं. कसं आपल्याला कसं चोट्टे कामं करावं लागतात, तसे हाताची वागवा लागतात. प्रेमान निपटते तर निपट बापा. मामा हा काही गोष्ट घेऊन नाही राहिला. याच्या ढुंगण्यात साल्ट उडा लागतात आता आपल्याला. अरे बापा घोर करशील नाही तर मला बोलू दे बापा. अगो काम नका करू, मारू फारू नका यायले. मंगापासून जप लावला राजा मामा. पैसे देतो मग देतो. काय आता सांगा काय आहे तो. मग पंगचं काही नाही. काय शिंदा ना डब्या डुब्यातले घरातून काढून. छोट्टे होते वाटते गड्या. आपल्याला काही मारायचंही काम नाही. शिवल्याला झोडते गड्या हा आता. राजा पाटील यायची तर गरमागरमी होऊनच राहिली म्हणा. नक्की याचं भांडण होते चोट्टीचं. आता पैशासाठी भांडण होते चोट्टीचं. पापा या चोट्टीचा काय खेळ झाला आहे तमाशा. हा म्हणते मी पैसे कसं मला व्यापाऱ्याने दिलेच नाही. हा म्हणते मला आताच पैसे पाहिजे. यायची बिलंग ते गळ्या भांडणं होतात यायची आता. बरं शिवल्या थांबतो त्या बजेट बसवूनच आहे. थांब जरा फक्त गावातले 2-3 जण येऊ दे अटीचा. फोन तर करेला म्हणा. आले की बस तुझ्या ढुंगण्यात साल्टच उडून आम्हाला. तुझ्या बापाला झाला का तू दुसऱ्याला कोणाला होणार आज रे बाबा. शिवल्या तुला का पुरा उभरेला असल्या का इचू असल्या का तू. लगा जहिरे नांग अस रे खऱ्या. तू काही खरा नाहीस बापा. ज्यानं दूध पाजलं त्याला डसला का तू. बापाले लाज वाटली पाहिजे. साहाय्य शेवल्यात नाही पाहिजे रे बाबा कोणाला. चला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्व ग्रुपला आपला व्हिडिओ शेअर करा.